आपण जो डिस्कस करतोय तो आहे क्लोनिंग वेक्टर. क्लोनिंग वेक्टर म्हणजे काय आता नीट समजून घ्यायचं. यू नो दॅट प्लाझ्मिड अँड बॅक्टेरियोफाजेस हॅव द ॲबिलिटी टू रिप्लिकेट विदिन द बॅक्टेरियल सेल्स इंडिपेंडंट ऑफ द कंट्रोल ऑफ द क्रोमोझोमल डीएनए. ठीक आहे, क्रोमोझोमल डीएनए सोडून प्लाझ्मिड आणि बॅक्टेरियोफॅज मधला जो डीएनए आहे यांच्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशन करण्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, बॅक्टेरियोफाजेस because of their high number per cell have the high copy number of their genome within the bacterial cell. ठीक आहे, बॅक्टेरिया सांगितलं. Some plasmids may have only 1 or 2 copies per cell whereas other may have the 15 to 100 copies per cell. मग प्लाझ्मिडच्या बद्दल माहिती दिलेली आहे. प्लाझ्मिड मध्ये काय म्हणलेलं आहे 1 to 2 copies per cell. सेलमध्ये 1 ते 2 असू शकतात किंवा 15 ते 100च्या आसपास असू शकतात एका पर्टिक्युलर सेल मधला. कोण? प्लाझ्मिड. लक्षात ठेवायचं, पेपरला विचारतील. देअर नंबर कॅन गो इव्हन हायर इफ वी आर एबल टू लिंक अन एलियन पीस ऑफ द डीएनए, ज्यालाच आपण म्हणतो फॉरेन डीएनए, त्यालाच म्हणतो डिझायर्ड डीएनए. यालाच काय म्हणतात? फॉरेन और डिझायर्ड डीएनए विथ अ बॅक्टेरियोफाज और अ प्लाझ्मिड डीएनए. We can multiply its number equal to the copy number of the plasmid. बरोबर आहे. Vector used at present are engineered in such a way that they help easy linking of the foreign DNA and selection of the recombinants from the non-recombinants. Recombinants आणि म्हणजे काय? ज्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. नॉन रिकॉम्बिनंट्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं नाही. मग जो क्लोनिंग वेक्टर आहे त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे? ठीक आहे, दीज आर द फॉलोइंग फीचर्स ऑफ द क्लोनिंग वेक्टर. पहिलं फीचर आहे रेप्लिकेशन, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असायला हवं. दुसरं आहे सिलेक्टेबल मार्कर असायला हवं. थर्ड आहे क्लोनिंग साईट असायला हवी. क्लोनिंग साईट असायला हवी. हे 3 महत्वाचे फीचर्स आहेत. आणि वेक्टर फॉर द क्लोन्स क्लोनिंग जीन्स इन अ प्लांट अँड एनिमल्स, हा वेगळा पॉईंट आहे. ठीक, आता पहिला पॉईंट चालला आपला ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हणजे काय? जिथून रेप्लिकेशन सुरू होणार आहे. आपण असं म्हटलं जो क्लोनिंग वेक्टर आहे त्याच्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशन करण्याची कॅपॅसिटी आहे. रेप्लिकेशन करण्याचं जे ओरिजिन आहे त्यालाच म्हणणार आहे आपण ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. आता पहिला पॉइंट आहे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. दिस इज अ सिक्वेन्स फ्रॉम वेअर रेप्लिकेशन स्टार्ट. जिथून रेप्लिकेशन सुरू होतं तो सिक्वेन्स त्यालाच म्हणतो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. एनी पीस ऑफ द डीएनए वेन लिंक्ड टू द सिक्वेन्स कॅन बी मेड टू रेप्लिकेट विदिन द होस्ट सेल. बरोबर आहे. जो फॉरेन डीएनए आपण ऍड करणार आहे त्याच्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशनची कॅपॅसिटी नसते. जो फॉरेन डीएनए, एलियन डीएनए किंवा डिझायर डीएनए आपण बाहेरने ऍड करणार आहे त्याच्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशन करायची कॅपॅसिटी नसते, म्हणून त्याला क्लोनिंग वेक्टर बरोबर जोडतात. क्लोनिंग वेक्टर बरोबर का जोडतात? तर क्लोनिंग वेक्टरमध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे म्हणून. ठीक आहे. दिस सिक्वेन्स इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द कंट्रोलिंग द कॉपी नंबर ऑफ द लिंक्ड जीन. So, if one wants to thus recover the many copies of the target DNA, it should be the cloned in a vector whose origin supports the high copy number. आता याच्यावरतीच म्हणजे नंबर ऑफ कॉपीज बनवायचे असतील तर त्या नंबर ऑफ कॉपीज बनवण्यासाठी ओराय साइट्स पण त्याला सपोर्ट करणारी पाहिजे, नक्की सपोर्ट न करणारी. नेक्स्ट इज सिलेक्टेबल मार्कर्स. इन ऍडिशन टू द ओराय द वेक्टर रिक्वायर्स अ सिलेक्टेबल मार्कर. सिलेक्टेबल मार्कर्स म्हणजे काय? which helps in the identifying and eliminating non-transformants and selectively permitting the growth of the transformants. Transformants आणि non-transformants म्हणजे काय लक्षात घ्यायचं? Transformants दुसरा कोण आहे? नॉन ट्रान्सफॉर्मंट. ट्रान्सफॉर्मंट म्हणजे काय? ज्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. ज्यांचं काय होतं? नॉन ट्रान्सफॉर्मंट म्हणजे काय? ज्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? जे नेक्स्ट जनरेशन मध्ये किंवा दुसऱ्यामध्ये एंटर करणारे. आता इथं बघा, इथं आहे ट्रान्सफॉर्मेशन होणारे. ट्रान्सफॉर्मेशन इज अ प्रोसिजर बाय विच piece of the DNA is introduced in a host bacteria. Normally the genes encoding resistance to the antibiotics such as ampicillin, chloramphenicol, टेट्रासायक्लिन आणि कॅनामायसिन हे 4 दिलेले आहेत.
आर कन्सिडर एज द युजफुल सिलेक्टेबल मार्कर्स फॉर द इकोलाई. इकोलायसाठी 4 दिलेले मार्कर्स आहेत. एम्पिसिलिन आहे, क्लोरॅम्पिनॅकॉल आहे, टेट्रासायक्लिन आहे आणि कॅनामायसिन आहे. महत्वाची लाईन आहे, लक्षात ठेवायची. द नॉर्मल इकोलाई सेल डू नॉट कॅरी रेजिस्टन्स अगेन्स्ट एनी दिस बाय अँटीबायोटिक. मग ज्यावेळेस याच्यामध्ये हा प्लाझ्मिड टाकू आपण बाहेर कुणाचाही, त्यावेळेस ते होणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत काय डाऊट असायचा काय प्रश्न नाहीये. ज्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि ज्यांचं होत नाही. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, एखादा काय म्हणतो त्याला, फॉरेन डीएनए बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये जाणं, याला म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे जाण्यासाठी काय वापरतो आपण, थ्रू द वेक्टर हे जातं. नेक्स्ट आहे क्लोनिंग साइट्स. वेक्टरच्या साइट्स कोणत्या आहेत? इन ऑर्डर टू लिंक अ एलियन डीएनए द वेक्टर नीड्स टू हॅव द व्हेरी फ्यू प्रेफरेबल सिंगल रेकग्निशन साइट्स. म्हणजे काय, क्लोनिंग साइट्स. In order to link the alien DNA, the vector needs to have the very few preferable single recognition sites. Single recognition site पाहिजे for the commonly used restriction enzymes. Presence of the more than one recognition site within the vector will generate the several fragments which will complicate the gene cloning. म्हणजेच काय, त्या वेक्टरमध्ये काय स्ट्रक्चर पाहिजे, त्या वेक्टरमध्ये एकच रेकग्निशन साईट पाहिजे. रेकग्निशन साईट म्हणजे काय, जिथं जाऊन एन्झाईम बाइंड होणार. आता इथं जर बघितलं, पीएसटी साठी पूर्ण वेक्टरमध्ये एकच साईट आहे, ती म्हणजे इथं. हिंटसाठी पूर्ण या गोल वेक्टरमध्ये इथंच साईट आहे, म्हणजे इथं काय, एक रेकग्निशन साईट आहे. द लायगेशन ऑफ द एलियन डीएनए, लायगेशन म्हणजे कनेक्ट करणं, लायगेशन म्हणजे काय, जोडणं. ठीक आहे. द लायगेशन ऑफ द एलियन डीएनए इज कॅरिड आउट ॲट अ रिस्ट्रिक्शन साईट. बरोबर आहे. इन वन ऑफ द 2 अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स. हे इथं दाखवलंय. इथं अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स कुठला आहे, हा आहे आणि हा आहे. बाम H1 वापरला, हा जर रेजिस्टंट जीन वापरला, सॉरी रिस्ट्रिक्शन न्यूक्लियोज वापरलं, तर हे कट होणार आहे. हा पोर्शन काय होणार आहे, कट. आणि ह्या कट झालेल्या पोर्शनच्या जागी येणार आहे न्यू फॉरेन एलियन डीएनए. त्याला आपण हा कलर असा दाखवू. हा पार्ट इथे येणार आहे, जॉईन होणार आहे असा. मग कोणता पार्ट निघून जाईल, तर टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन निघून जाईल. कोण, टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन निघून जाणार. ही कॅपॅसिटी रिमूव्ह होणार, असं त्यातून सांगायचंय. ठीक आहे. नंतर फॉर एक्झाम्पल, यू कॅन लायगेट अ फॉरेन डीएनए ॲट बाम H1 साईट ऑफ टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन इन अ PBR322. आता हा जो वेक्टर आहे त्याचं नाव काय, PBR322. The recombinant plasmid will lose their tetracycline resistance due to the insertion of the foreign DNA, but can still be selected out from the non-recombinant ones by plating in a the transformants on the tetracycline containing medium. आता the transformant growing on the ampicillin containing medium are then transformed on the medium containing the tetracycline. The recombinants will grow in an ampicillin containing medium but not on the tetracycline containing medium. But the non-recombinants will grow on the medium containing the both antibiotics. In this case, one antibiotic resistant gene helps in that selecting transformants where the other antibiotic resistant gene inactivated due to the insertion of the alien DNA. And helps to selection of the recombinants. ठीक है. Selection of the recombinant due to the inactivation of the antibiotics is a cumbersome procedure. Cumbersome म्हणजे काय, थोडीशी अवघड आहे. Because it requires the simultaneous plating on 2 plates having the different antibiotics. Therefore, alternative selectable markers have been developed which differentiate the recombinants from the non-recombinants. आता इथं महत्वाचं आहे, रिकॉम्बिनंट म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये फॉरेन डीएनए आलाय. रिकॉम्बिनंट म्हणजे काय, फॉरेन डीएनए असणारे. बरं, हा फॉरेन डीएनए कोणाच्या जागी आलेला आहे, समजा बाम H1 वापरलाय तर तो टेट्रासायक्लिन रेजिस्टंटच्या आलेला आहे जागी, टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीनच्या इथं. मग हे जे टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे, हे जे रिकॉम्बिनंट आहे ज्यांच्यामध्ये फॉरेन डीएनए आहे, त्यांच्यामध्ये कोणता जीन नाहीये, टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन नाहीये. म्हणजे रिकॉम्बिनंट जे असणार आहेत ते टेट्रासायक्लिन मीडियम मध्ये मरतील,
नॉट सर्वाईव्ह. आणि जे नॉन रिकॉम्बिनंट आहेत ते टेट्रासायक्लिन मीडियम मध्ये काय असतील, जगतील, कारण की त्यांच्याकडे टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे. सेम प्रोसेस आहे, टेट्रासायक्लिन टाकल्यावरती असं म्हणतो आपण. ठीक आहे, इथपर्यंत झालेले आहे. नेक्स्ट आहे on the basis of their ability to produce the color in the presence of the chromogenic substrate. ठीक है, in this recombinant DNA is inserted within the coding sequence of the enzyme beta galactosidase, which resulted into the inactivation of the gene for the synthesis of the enzymes, which is referred to the insertion and inactivation. This is एवढं काही गरजेचं नाही. नेक्स्ट आहे presence of the insert result in a insertion and activation of the beta galactosidase gene and the colonies do not produce the any color. These are the identified in the recombinant colonies. ठीक आहे, जाऊ दे, आपण नंतर बघू हे पॉइंट. इन्सर्शन इनएक्टिव्हेशनचा पॉइंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे वेक्टर फॉर द क्लोनिंग इन जीन्स अँड प्लांट. प्लांट आणि अॅनिमल मध्ये कोणते वेक्टर आहेत त्याच्यावरती पॉइंट पाहायचा आहे. आता यू मे बी सरप्राइज टू नो दॅट we have learned the lesson about the ठीक है काय करत नाही animal from the bacteria virus which have the known as for the genes. It is how to deliver a genes to transfer the eukaryotic cell and force them to do the bacteria and viruses want. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफिशियन्स आपल्याला नाव महत्वाचं आहे. ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफिशियन्स या नावाबद्दल इन्फॉर्मेशन माहिती गरजेचं आहे. अ पॅथोजन ऑफ द सेव्हरल डायकोट प्लांट इज एबल टू डिलिव्हर अ पीस ऑफ डीएनए नोन एज द टीप डीएनए टू ट्रान्सफॉर द नॉर्मल प्लांट इन टू द ट्यूमर. ट्यूमर म्हणजे कॅन्सर असतो, ट्यूमर म्हणजे आजार आहे. हा ट्यूमर काय आहे की आजार आहे. हा, अँड दिस ट्यूमर सेल टू प्रोड्यूस द केमिकल रिक्वायर्ड फॉर द बाय द पॅथोजन्स. सिमिलरली द रेट्रोव्हायरसेस इन एनिमल्स हॅव द एबिलिटी टू ट्रान्सफॉर्म द नॉर्मल सेल इन टू द कॅन्सरस सेल. ट्यूमर सेल प्लांट मध्ये, ट्यूमर सेल कोणामध्ये आहेत, प्लांट सेल मध्ये. आणि कॅन्सरस मध्ये रेट्रोव्हायरसेस काय, रेट्रोव्हायरस रिस्पॉन्सिबल इथं कोण आहे, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिशियन्स. हा कुणाला इन्फेक्ट करण्यासाठी आहे, प्लांटला. आणि अॅनिमलला कोण आहे, रेट्रोव्हायरस आहे. कोण आहे, रेट्रोव्हायरस. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, द ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड ऑफ द ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिशियन्स. ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड त्यालाच म्हणतो TI प्लाझमिड. ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड म्हणजे कोण आहे, TI प्लाझमिड. तो कुणाकडून घेतलेला आहे, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिशियन्स मधून. हॅज नाव बीन मॉडिफाईड इन टू द क्लोनिंग वेक्टर विच इज मोर पॅथोजेनिक टू प्लांट्स बट इट इज स्टील एबल टू यूज द मेकॅनिझम टू डिलिव्हर द जीन्स ऑफ इंटरेस्ट इन टू द व्हरायटी ऑफ द प्लांट्स. ठीक आहे, आता ह्या TI प्लाझमिडला जो इथला ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिशियन्स यांच्यामधला प्लाझमिड काढला एक्स्ट्रा क्रोमोझोमल आणि तो प्लांटमध्ये फॉरेन डीएनए डिलिव्हर करण्यासाठी याचं प्लाझमिड म्हणून वापरलं जातं. ठीक आहे, रेट्रोव्हायरस ऑल्सो हॅव बीन डिसआर्म्ड अँड आर नाव युज्ड टू डिलिव्हर द डिझायरेबल जीन इन टू द अॅनिमल सेल. मग हे वेक्टर जे आहेत म्हणजे यांना आधी अॅनिमलला हार्म करणारे जे रेट्रोव्हायरस आहेत, प्लांटला हार्म करणारे जे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिशियन्स आहेत, यांच्यामधला जो हार्मफुल पार्ट आहे तो कट करून तिथे डिझायरेबल पार्ट टाकलेला आहे. ठीक आहे, so once a gene or a DNA fragments has been ligated into the suitable vectors, it is transferred into the bacterial, plant or animal host. ते मल्टिप्लाय करण्यासाठी. नेक्स्ट आहे कम्पिटंट होस्ट. थर्ड कम्पिटंट होस्ट. सिन्स DNA इज अ हायड्रोफिलिक मॉलिक्यूल. हायड्रोफिलिक म्हणजे लक्षात ठेवायचं वॉटर लव्हिंग. DNA is water loving molecule. DNA is water loving molecule. It cannot pass through the cell membrane. तो कारण की हायड्रोफोबिक एंड सेलचे. Why? In order to force the bacteria to take up the plasmid, the bacterial cell must first to be made a competent. त्याला competent बनवावं लागतं. त्याने एक्सेप्ट करावं अशी त्याच्यात कॅपॅसिटी यावी लागते. This is done by the treating them with a specific concentration of the divalent cations. डायव्हॅलंट कटायन्स म्हणजे काय, कॅल्शियम 2+, Mg2+, याला म्हणतो डायव्हॅलंट कॅटायन्स. विच इन्क्रीजेस द इफिशियन्सी विच DNA एंटर्स द बॅक्टेरियम थ्रू द पोर्स इन द सेल वॉल. ठीक आहे, रिकॉम्बिनंट DNA कॅन देन
forced into the such a cell by incubating the cell with recombinant DNA on ice, followed by the placing them in a briefly at 42 degrees Celsius heat shock. किती डिग्रीचा हीट शॉक द्यावा लागतो त्याला एंटर करावं म्हणून, होस्टमध्ये म्हणजे बॅक्टेरियल सेलमध्ये यावं म्हणून काय काय करावं लागतं ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, पोर्समधून एंटर केल्यानंतर त्याला 42 डिग्री सेल्सिअसची ट्रीटमेंट द्यायची. देन पुटिंग देम ऑन अ बॅक ऑन आईस. दिस इनेबल्स द बॅक्टेरिया टू टेक अप द रिकॉम्बिनंट डीएनए. This is not only way to introduce the alien DNA into the host cell in a method known as the micro injection. मायक्रो इंजेक्शन मध्ये काय केलं जातं, मायक्रो इंजेक्शन मध्ये रिकॉम्बिनंट डीएनए इज डायरेक्टली इंजेक्टेड इनटू द न्यूक्लियस ऑफ द एनिमल सेल. याला म्हणतो इंजेक्शन, मायक्रो इंजेक्शन. डायरेक्ट इंजेक्शन देणं, डायरेक्ट न्यूक्लियस मध्ये इंजेक्शन देणं म्हणजे अशी डायग्राम लक्षात ठेवायची. समजा ही सेल आहे, हा न्यूक्लियस आहे आणि इथं आपण डायरेक्ट इंजेक्शन देतोय डीएनएचा. इथं कोण आहे, डीएनए. डीएनए इज डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द न्यूक्लियस ऑफ द सेल इन द मायक्रो इंजेक्शन. इन द अनादर मेथड द सुटेबल फॉर द प्लांट सेल. ही कुणाला आहे, प्लांट सेल साठी सुटेबल आहे. कोणती मेथड, नेक्स्ट मेथड, त्या मेथडला म्हणतो बायोलिस्टिक्स और बायोजिन गन. इन विच द सेल्स आर बंबार्डेड विथ अ हाय वेलॉसिटी microparticles of the gold and tungsten coated with the DNA. Methods known as the biolistic or gene gun. मग इथं काय केलं जातं, एक प्लेट आहे गोल्ड आणि टंगस्टन पासून बनलेली, याच्यावरती फॉरेन डीएनए आणि याच्यावरती ज्या सेल आहेत त्या बंबार्ड केल्या जातात हाय वेलॉसिटीने आणि यातला फॉरेन डीएनए त्या सेलमध्ये जाणार आहे. याला म्हणतो जीन गन और बायोलिस्टिक्स. जीन गन और बायोलिस्टिक. ठीक आहे, नंतर काय म्हणलंय, अँड द लास्ट मेथड युज्ड डिसआर्म द पॅथोजन वेक्टर्स वेन विच अलाउड टू द इन्फेक्ट द सेल ट्रान्सफर द रिकॉम्बिनंट डीएनए. ठीक आहे, तसं काय नाही. नाउ डेज वी कॅन लर्न अबाउट द टूल्स फॉर द कन्स्ट्रक्टिंग द रिकॉम्बिनंट डीएनए. लेट अस डिस्कस द प्रोसेस ऑफ द फॅसिलिटिंग द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. आता ती प्रोसेस कोणती आहे, त्याच्या आधी महत्वाचे पॉइंट्स कोणते कोणते आहेत ते पाहिजे. इथं सगळंच महत्वाचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे, हा हे स्ट्रक्चर पूर्ण महत्वाचं आहे. ई कोलाय क्लोनिंग वेक्टर PBR322. याच्यामध्ये काय काय होते ते सिलेक्टेबल मार्कर्स काय असतं ते सगळं ते पाहून घ्यायचे. त्याच्यामध्ये अजून महत्वाचे पॉइंट्स कोणते कोणते आतापर्यंत पाहिलेले ते पाहिजे. ठीक आहे, बॉयर आणि कोहान या दोघांनी मिळून ते स्ट्रक्चर किंवा याचा स्टडी आहे बायोटेकमध्ये. बायोटेक्नॉलॉजीसाठी कॉन्ट्रीब्युट करणारे हे दोघं एकत्रित येतात. बॉयर पण आहे आणि कोहान पण आहे. कोहान म्हणजे कोण आहे, प्लाझमिड लक्षात ठेवायचं. कोहान प्लाझमिड आणि बॉयर रिस्ट्रिक्शन एन्झाईम. बॉयर रिस्ट्रिक्शन एन्झाईम. नंतर आहे बायोटेक्नॉलॉजी या फील्डचा उपयोग कुठं होतो, सगळ्या डेफिनेशन वगैरे सगळ्या बायोटेक्नॉलॉजीच्या. बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन कोणी दिली, EFB नावाच्या संस्थेने. EFB नावाच्या संस्थेने ही बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मिनिट, हा बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन कोणी दिली, EFB नावाच्या संस्थेने. काय करा नाही, हा EFB नावाच्या संस्थेने बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन काय दिलेली आहे, द इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड ऑर्गॅनिझम. ठीक आहे, प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. नंतर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय करतो, जेनेटिक इंजिनिअरिंगचा उपयोग कुठे, जेनेटिक इंजिनिअरिंग. मग रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग वापरतात. कशामध्ये, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये काय वापरतात, जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज केला जातो. ठीक आहे, नंतर आहे ठीक आहे, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये अजून काय काय केलं जातं ते सगळं पाहिजे. नंतर आहे हा जो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये जो आपण बाहेरचा डीएनए घेतो त्याला म्हणतो फॉरेन डीएनए. तो जो फॉरेन डीएनए असणार आहे त्या फॉरेन डीएनए मध्ये जर बघितलं, जो पीस ऑफ डीएनए म्हणतो त्याला आपण, त्या फॉरेन डीएनएलाच पीस ऑफ द डीएनए म्हटलं जातं. तो पीस ऑफ द डीएनए त्याच्याकडे सेल्फ रेप्लिकेशन करायची कॅपॅसिटी नसती. ठीक आहे, पण ते काय करतात, रिसिपियंट जो आहे त्याच्या जिनोम मध्ये जाऊन इंटिग्रेट करतात आणि होस्ट डीएनए बरोबरच जाऊन तो मल्टिप्लाय करतो. ही लाईन एकदा परत एकदा रीड करून घ्यायची, याच्यावरती पेपरला प्रश्न असतो. ठीक आहे, इंटिग्रेट होतात ते, त्याचा पार्ट त्याच्यामध्ये जाऊन मिक्स नाही होत पण त्याच्यामध्येच
एकत्रित होऊन काम करतात ते पुढे जाऊन. ठीक आहे. नंतर आहे त्याच्याकडे काय नाहीये एबल टू मल्टिप्लाय इट सेल्फ, कारण की त्याच्याकडे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन नाहीये. ठीक आहे. Alien DNA is linked with the origin of replication so that this alien DNA can be replicate. त्याला स्वतःकडे नसतो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हणून त्याला आपण लिंकिंग केलं जातं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे प्लाझमिडचा वापर करतो जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये. तर माहितीच आहे काय प्लाझमिडचा वापर केला जातो जेनेटिक इंजिनिअरिंग करत असताना. जेनेटिक इंजिनिअरिंग कशासाठी वापरतात? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी. जेनेटिक इंजिनिअरिंग कशासाठी वापरतात? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी. याच्यावरती बी पेपरला प्रश्न असू शकतो. डेफिनेशन कोणी दिली? युरोपियन फेडरेशन ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. नंतर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी हे डिस्कवर कोणी केलेलं आहे? तर लक्षात ठेवायचं कोहान अँड बॉयर. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी डिस्कवरी कोणी केलेली याची? डिस्कवरर. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी त्याची डिस्कवरी कोणी केली? डिस्कवर तर कोहान अँड बॉयर. लक्षात ठेवायचं. नंतर जेनेटिकली मॉडिफाईंग अन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमला जेनेटिकली मॉडिफाय करायचं असेल तर ह्या 3 महत्वाच्या स्टेप्स आहेत. याच्यावरती पेपरला प्रश्न आहे. 3 बेसिक स्टेप्स आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या 3 स्टेप आहेत? 3 शब्द लक्षात ठेवायचे. आयडेंटिफिकेशन, इंट्रोडक्शन अँड मेंटेनन्स. आयडेंटिफिकेशन, इंट्रोडक्शन अँड मेंटेनन्स. आयडेंटिफिकेशन, इंट्रोडक्शन अँड मेंटेनन्स. इंट्रोडक्शन ऑफ द काय? इंट्रोडक्शन ऑफ द आयडेंटिफाईड जीन. कोणता जीन आहे? जीन आहे किंवा डीएनए आहे? आयडेंटिफाईड आहे. ठीक आहे. स्टार करून लक्षात ठेवायचं. जीएमओ जेनेटिकली मॉडिफाईंग आहे ना ऑर्गॅनिझम. त्याच्या ह्या बेसिक स्टेप्स आहेत. नेक्स्ट आहे जीन जेनेटिक इंजिनिअरिंग वरती खूप प्रश्न येतात. महत्वाचं लक्षात ठेवायचं. प्लाझमिड काय असतं ते बी माहिती पाहिजे. जेनेटिक इंजिनिअरिंग काय असतं ते माहिती पाहिजे. ठीक आहे. आता हा जो क्लोनिंग वेक्टर आहे त्या क्लोनिंग वेक्टरलाच काही टोपण नाव आहेत. क्लोनिंग हा जो प्लाझमिड आहे या प्लाझमिडलाच क्लोनिंग वेक्टर असंही म्हणतात. यालाच व्हेहिकल डीएनए असंही म्हणतात. यालाच जीन कॅरियर असंही म्हणतात. जीन कॅरियर असंही म्हणतात. आयएमपी हे काय आयएमपी पॉइंट आहे. पेपरला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. नंतर प्लाझमिडचं एक्झाम्पल PBr322 हे प्लाझमिडचं एक्झाम्पल आहे. PBr322 हे कोणाचं एक्झाम्पल आहे? हा कोण आहे? PBr322 हा कोण आहे? प्लाझमिड आहे. ई कोलायचा क्लोनिंग वेक्टर आहे. कोण? प्लाझमिड आहे. त्याचं नाव आहे PBr322. नंतर काय आहे? जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय? ठीक आहे. इथिलियम ब्रोमाइड काय? स्टेनिंग करण्यासाठी वापरतो वगैरे ते सगळं पाहून घ्यायचे. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोसेसेस ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. Processes of the recombinant DNA technology. The recombinant DNA technology involves the several steps. त्याच्यामध्ये काही several steps आहेत. In a specific sequence such as the isolation, fragmentation of the DNA, नंतर isolation of the desired DNA fragment, ligation of the DNA fragment into the vector, transferring this recombinant DNA into the host, culturing the host cell in a medium at large scale, and extraction of the desired product. नंतर आता यातलं 1 by 1 जर बघितलं तर प्रत्येक स्टेप मध्ये काय? पहिली स्टेप आहे आयसोलेट करणं. एक सेकंड. पहिली स्टेप आहे आयसोलेट करणं. पहिली स्टेप आहे आयसोलेट करणं. दुसरी स्टेप आहे पहिली स्टेप आयसोलेशन ऑफ द डीएनए. नंतर फ्रॅगमेंटेशन ऑफ द डीएनए. नंतर आयसोलेशन ऑफ द डिझायर्ड डीएनए. नंतर लायगेशन ऑफ द डीएनए इनटू द वेक्टर. ट्रान्सफरिंग द रिकॉम्बिनंट डीएनए इनटू द होस्ट. कल्चरिंग द होस्ट सेल इन अ मीडियम ॲट लार्ज स्केल अँड एक्सट्रॅक्शन ऑफ द डिझायर प्रोडक्ट. डिझायर प्रोडक्टचं काय करणं? एक्सट्रॅक्ट करणं डिझायर प्रोडक्टला.
त्याचं एक्स्ट्रॅक्शन करणं हे त्याच्यामध्ये महत्वाचं पार्ट येतो. आता याच्यामध्ये जर पहिला पॉईंट जर बघितला, पहिल्यांदा काय म्हणलं, आयसोलेशन ऑफ द डीएनए. पहिला पॉइंट येतो इथं, फर्स्ट वन आयसोलेशन ऑफ डीएनए. नंतर दुसरा आहे फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए. थर्ड आहे आयसोलेशन ऑफ डिझायर डीएनए. आयसोलेशन ऑफ डिझायर डीएनए. नंतर दोघांचं कनेक्ट करणं. नंतर फॉर्मेशन ऑफ द रिकॉम्बिनंट डीएनए म्हणू शकतो, किंवा लायगेशन ऑफ डीएनए विथ वेक्टर. नंतर याला होस्टमध्ये टाकणं, याला कशामध्ये टाकणं, होस्ट. नंतर 6 ते होस्टची ग्रोथ करणं, होस्टची काय करणं, ग्रोथ. आणि जो डिझायर प्रोडक्ट आहे त्याला डिझायर प्रोडक्टला आयसोलेट करणं. डिझायर प्रोडक्टला काय करणं, आयसोलेट करणं. नंतर फर्स्ट आहे आयसोलेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल, दॅट इज नथिंग बट द डीएनए. रिकॉल दॅट न्यूक्लिक ऍसिड इज अ जेनेटिक मटेरियल. न्यूक्लिक ऍसिड कोण आहे, जेनेटिक मटेरियल आहे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. इन मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिझम दिस इज द डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, म्हणजे डीएनएचे काहींमध्ये आरएनए पण आहे. इन अदर टू कट द डीएनए विथ रिस्ट्रिक्शन एन्झाइम इट नीड्स टू बी द प्युअर फॉर्म फ्री फ्रॉम द अदर मॅक्रोमॉलिक्युल्स. सिन्स द डीएनए इज एनक्लोज्ड विदिन द मेम्ब्रेन we have to break the cell open to release the DNA along with their macromolecules such as the RNA, protein, polysaccharides and lipids. मग डीएनएला आयसोलेट करत असताना पहिल्यांदा सेलला ब्रेक करावं लागेल, सेलच्या सेल मेम्ब्रेनला ब्रेक करावं लागेल. नंतर आतमधलं मटेरियल आपल्याला मिळेल, त्याच्यामध्ये आरएनए आहे, प्रोटीन आहे, पॉलिसॅकराइड्स आहे आणि लिपिड्स आहे. मग न्यूक्लियसच्या आतमध्ये काय काय दिसते, आरएनए, प्रोटीन, पॉलिसॅकराइड अँड लिपिड्स. दिस कॅन बी अचिव्ड बाय द ट्रीटिंग द बॅक्टेरियल सेल. आता हे मिळवण्यासाठी काय करावं लागतं, बॅक्टेरियल सेल विथ एन्झाइम्स लाईक लायसोझाइम्स, बॅक्टेरिया, सेल्युलेज, प्लांट सेलला ब्रेक करण्यासाठी, कायटिनेज, फंगसला ब्रेक करण्यासाठी. यांच्या सेल वॉल ब्रेक करण्यासाठी हे 3 नावं लक्षात ठेवायच्यात. लायसोझाइम बॅक्टेरियल सेल ब्रेक करण्यासाठी, सेल्युलेज प्लांट सेल ब्रेक करण्यासाठी, कायटिनेज फंगस सेल ब्रेक करण्यासाठी. नंतर यू मे नो दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन द लॉंग मॉलिक्युल्स ऑफ द डीएनए intertwined with the proteins such as the histones. The RNAs can be removed by the treatment with the ribonuclease. RNA ला रिमूव्ह करण्यासाठी काय वापरतात, रायबोन्यूक्लिएज. RNA ला रिमूव्ह करण्यासाठी काय वापरतात, रायबोन्यूक्लिएज. वेअर एज द प्रोटीन कॅन बी रिमूव्ड बाय द प्रोटीएज. प्रोटीनला रिमूव्ह करण्यासाठी काय वापरतात, प्रोटीएज. RNA ला रिमूव्ह करण्यासाठी काय वापरतात, RNAs. आणि सगळं रिमूव्ह केल्यानंतर शेवटी फक्त ठेवायचं डीएनए. Other molecules can be removed by the appropriate treatments and purified DNA ultimately precipitates out for the addition of the after the chilled ethanol. मग आता पहिल्यांदा हे असं मिक्सचर होतं, यात एक महत्वाचं होतं डीएनए. डीएनए फक्त प्युअर पाहिजे, त्यामुळे बाकीचे जे आहेत यांना रिमूव्ह करण्यासाठी ट्रीटमेंट्स यूज केल्या, एन्झाइम्स वेगवेगळे एन्झाइम्स यूज केले. मग जो राहिलेला डीएनए तो प्युअर फॉर्म मध्ये मिळवण्यासाठी, तो कोणत्या फॉर्म मध्ये, प्युअर फॉर्म मध्ये मिळवण्यासाठी त्याला चिल्ड इथेनॉल बरं ट्रीट केलं जातं. चिल्ड इथेनॉल बरं ट्रीट केलं जातं. दिस कॅन बी सीन एज द कलेक्शन ऑफ द फाईन थ्रेड ऑन द सस्पेन्शन. फाईन थ्रेड ऑन द सस्पेन्शन ते तसं दिसतं. फाईन थ्रेड ऑन सस्पेन्शन, ते सस्पेन्शन सारखं ते दिसणार आहे. एक सेकंड. नेक्स्ट आहे कटिंग ऑफ द डीएनए ऍट अ स्पेसिफिक लोकेशन. डीएनएला कट करणं स्पेसिफिक लोकेशनला. मग डीएनएला कट करण्यासाठी काय वापरतो, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम. रिस्ट्रिक्शन एन्झाइम digestions the restriction enzyme digestions are performed by the incubating the purified DNA molecule with the restriction enzymes at the optimal condition for that specific enzyme. ठीक आहे. agarose gel electrophoresis is employed to check the progression of the restriction enzyme digestion. प्रोग्रेस चेक करण्यासाठी काय वापरतात, agarose gel electrophoresis. कट केलंय, कटिंगची प्रोग्रेस चेक करण्यासाठी काय, agarose gel electrophoresis भरती चेक करतात. DNA is negatively charged molecule. Hence it moves towards the positive electrode. डीएनए कसा आहे, नेगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडच्या टुवर्ड्स द मूव्ह होतो. द प्रोसेस इज रिपीटेड विथ द वेक्टर डीएनए ऑल्सो. सेम प्रोसेस चाललंय.
The joining of the DNA involves the several process. After having a cut the source DNA as well as the vector DNA at a specific restriction enzyme, the cut out gene of interest from the source DNA and the cut vector with the space are mixed and ligase is added. This result in the preparation of the recombinant DNA. Recombinant DNA बनवण्यासाठी काय वापरतात? लायगेज. वेक्टरचा याला कट केलं आणि रिझल्ट डीएनएला कट केला आणि याला इलेक्ट्रोफोरेसिस केलं, याच्यातून हे आयसोलेट केलं, याच्यातून हे आयसोलेट केलं आणि दोघांची जोडी केली. दोघांची काय केली? जोडी केली. याला म्हणतात रिकॉम्बिनंट डीएनए, याला म्हणतात आरडीएनए, त्याला काय म्हणतात? रिकॉम्बिनंट डीएनए. थर्ड स्टेप आहे एम्प्लिफिकेशन ऑफ द जीन ऑफ इंटरेस्ट युजिंग द पीसीआर. जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजेच कोणता आहे? जो डिझायर डीएनए त्याचं एम्प्लिफिकेशन याच्यामध्ये केलं जातं. त्याचं काय केलं जातं? एम्प्लिफिकेशन. मग पीसीआर त्याच्यासाठी काय करतो? पीसीआर पॉलिमरेज चेन रिॲक्शन. त्यासाठी काय करतात? पॉलिमरेज चेन रिॲक्शन. या पॉलिमरेज चेन रिॲक्शन मध्ये 3 महत्वाच्या स्टेप्स आहेत. पॉलिमरेज चेन रिॲक्शन मध्ये इन दिस रिॲक्शन मल्टिपल कॉपीज ऑफ द जीन ऑफ इंटरेस्ट is synthesized in vitro. In vitro म्हणजे काय? in laboratory using the 2 sets of the primers. आता याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. कशामध्ये? पीसीआर पॉलिमरेज चेन रिॲक्शन मध्ये 3 स्टेप आहेत. डिनॅच्युरेशन, एनिलिंग अँड एक्सटेन्शन. डिनॅच्युरेशन, एनिलिंग अँड एक्सटेन्शन. डिनॅच्युरेशन मध्ये डीएनएला ब्रेक केलं जातं बाय हिटिंग. एनिलिंग मध्ये प्रायमर ऍड केला जातो आणि एक्सटेन्शन मध्ये न्यूक्लिओटाइड्स ऍड केले जातात. कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड ऍड केले जातात. कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड ऍड केले जातात. ठीक आहे. नंतर प्रायमर्स म्हणजे काय? स्मॉल केमिकली सिंथेसाइज्ड ओलिगोन्यूक्लियोटाइड्स दॅट आर कॉम्प्लिमेंटरी टू द रिजन ऑफ द डीएनए and the enzyme is DNA polymerase. आणि ते एन्झाईम कोणतं वापरतो? DNA polymerase. The enzyme extends the primer using the nucleotide provided in the reaction and the genomic DNA is as a template. If the process of the replication of the DNA is repeated many times, the segment of the DNA can be amplified approximately billion times. 1 billion copies are made. 1 billion copies बनवू शकतो. Such the repetitive amplification is achieved by the use of the thermostable DNA polymerase. आता हे करण्यासाठी टेम्परेचर जास्त असतं, जवळजवळ 72 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. 90 डिग्री सेल्सिअस असतं. तर हे तापमानाला ते एन्झाईम सर्वाईव्ह झालं पाहिजे. एन्झाईम काय झालं पाहिजे? सर्वाईव्ह झालं पाहिजे किंवा ऍक्टिव्ह असलं पाहिजे. आणि ते ऍक्टिव्ह असतं म्हणून त्याला म्हणतो हाय हीटला ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याला म्हणतो थर्मोस्टेबल एन्झाईम. This thermostable DNA polymerase enzyme isolate from the bacteria Thermus aquaticus कडून हे आयसोलेट केलं जातं. which remains active during the high temperature induce the denaturation of the double strands. ठीक आहे. The amplification of the amplified fragments if desired can now be used to ligate with a vector for the further cloning. त्याला परत आपण ऍडिशन करतो, त्याला परत त्याच्याबरोबर क्रिएट करून टाकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे इन्सर्शन ऑफ द रिकॉम्बिनंट डीएनए इनटू द होस्टच्या बॉडीमध्ये डीएनएला टाकणं. देयर आर द सेव्हरल मेथड ऑफ द इंट्रोड्युसिंग द लायगेटेड डीएनए इनटू द रिसिपियंट सेल. द रिसिपियंट सेल म्हणजेच होस्ट असतं. आफ्टर मेकिंग देम अ कम्पेटंट टू रिसीव take up the DNA present in the surrounding. If the recombinant DNA bearing the gene for the resistance to the antibiotic is transferred into the E. coli cell, the host cell become the transformed into the ampicillin resistant cell. बरोबर आहे. जर वेक्टर असा घेतला त्याच्याकडे एम्पिसिलिन रेजिस्टन्स आहे, हा वेक्टर टाकला त्या बॉडीमध्ये ई कोलायच्या, तर ई कोलायमध्ये पण एम्पिसिलिन रेजिस्टन्स येणार. कशात रेजिस्टंट येणार म्हणजे काय? त्याच्या विरुद्ध काम करण्याची कॅपॅसिटी येणार. If we spread the transformed cell on agar plates containing the ampicillin, only the transformant will grow. ट्रान्सफॉर्मंट म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं तेच ग्रो होणार आहेत. बरोबर आहे. Untransformed recipient cell will die. Since due to the ampicillin resistant gene, one is able to select the transformed cell in the presence of the ampicillin.
The ampicillin resistant gene in this case is called as the selectable marker. Ampicillin resistant gene त्याला काय म्हणणार आहे आपण सिलेक्टेबल मार्कर म्हणणार आहे या केसमध्ये इन्सर्ट करत असताना. नेक्स्ट आहे ऑब्टेनिंग द फॉरेन जीन प्रोडक्ट. फॉरेन जीन प्रोडक्ट मिळवणं. When you insert the piece of the alien DNA into the cloning vector and transfer into the bacterial cell, the plant cell or animal cell, the alien DNA gets multiplied because of the vector. In almost all the recombinant technologies, the ultimate aim is to produce the desired protein. बरोबर आहे. Hence, there is a need for the recombinant DNA to be expressed. The foreign gene gets expressed under the appropriate condition. The expression of the foreign gene in the host cell involves the understanding of the many technical details. After having the clone genes of interest and having the optimized the condition to induce the expression of the target protein, one has to consider the producing it on a large scale. ठीक है. If any protein encoding the gene is expressed in a heterologous host is called as the recombinant protein. त्यालाच म्हणतो रिकॉम्बिनंट म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये फॉरेन बॉडीमध्ये असलं जीन एक्सप्रेस्ड इन द हेटरोलॉगस म्हणजे सेम नसणं इज कॉल्ड एज रिकॉम्बिनंट प्रोटीन. म्हणजे इथे हेटरोलॉगस म्हणजे काय म्हणायचं ई कोलाच्या बॉडीमध्ये ते प्रोटीन इझिली तयार होणार नाही, नॉर्मली तयार होणार नाही. ते रिकॉम्बिनंट डीएनए मुळे तयार होते. ते कशामुळे तयार होते? रिकॉम्बिनंट डीएनए आल्यामुळे ते तयार होते. द सेल हार्बरिंग द क्लोन जीन्स ऑफ इंटरेस्ट मे बी ग्रोन ऑन द स्मॉल स्केल इन द लॅबोरेटरी. द कल्चर may be used for the extracting the desired protein and then purifying it by using the different separation techniques. ठीक है. The cells can also be multiplied in a continuous culture system wherein the used in the medium is drained out from the one side while the fresh medium is added from the other to maintain the cell in a physiologically most active phase. आता इथं महत्त्वाचं आहे. The cell can be also be multiplied in a continuous culture medium. The used medium is drained out from the one side while the fresh medium is added from the other side. म्हणजे आता इथं जे मीडियम असणार आहे ते एका बाजूने रिमूव्ह करतोय आणि न्यू मीडियम एका बाजूने काय करतोय ऍड करतोय ऍट अ सेम टाइम टू मेंटेन द सेल इन अ फिजिओलॉजिकल मोस्ट ऍक्टिव्ह फेज मध्ये राहण्यासाठी. लॉग फेज और एक्सपोनेन्शियल फेज. दिस टाइप ऑफ द कल्चरिंग मेथड प्रोड्युसेस द लार्ज बायोमास लिडिंग टू द हायर यील्ड इन अ डिझायर्ड प्रोटीन. हायर यील्ड मिळवण्यासाठी एका बाजूने ऍड दुसऱ्या बाजूने रिमूव्ह करावं लागतं. ठीक आहे. का तर ऍक्टिव्ह लॉक फेज मध्ये त्याची ग्रोथ व्हावी म्हणून. कोणत्या फेज मध्ये ग्रोथ व्हावी? लॉक किंवा एक्सपोनेन्शियल फेज मध्ये ग्रोथ व्हावी म्हणून. द स्मॉल व्हॉल्यूम कल्चर कॅनॉट इल द अप्रिशिएबल क्वांटिटी ऑफ द प्रोडक्ट्स. टू प्रोड्यूस इन अ लार्ज क्वांटिटी द डेव्हलपमेंट ऑफ द बायोरिएक्टर्स वेअर इज लार्ज व्हॉल्यूम ऑफ द कल्चर कॅन बी प्रोसेस्ड. मग काय वापरतात? बायोरिएक्टर वापरतात. वॉज रिक्वायर्ड. दस द बायोरिएक्टर कॅन बी थॉट एज vessels in which raw materials are biologically converted into the specific product. बायोरिएक्टर्स म्हणजे काय? बायोरिएक्टर्स म्हणजे काय? असं वेसल्स raw materials biologically converted into the specific products, individual enzymes using the microbial plants, animal and human cell. The bioreactor provides the optimal condition for the achieving the desired product by the providing the optimum growth condition, temperature, pH, substrate, salt, vitamins, oxygen. The most commonly used bioreactors are stirring type, which is shown in figure. But most accepted किंवा most common कोण आहे? स्टेरिंग टाइपचं आहे. स्टेरिंग टाइप मध्ये दोन टाइपचे दिले आहेत. एक आहे स्पार्ज्ड स्टिल्ड टँक बायोरिएक्टर थ्रू विच द स्टराइल बबल्स आर स्पार्ज्डेड आणि सिंपल स्टर्ड टँक बायोरिएक्टर. हा सिंपल आहे आणि हा कोण आहे? स्पार्ज्ड आहे. याच्यामध्ये काय बबल्स आहेत? गॅस एंटरटेनमेंट्स किंवा बबल्स आहेत. अ स्टर टँक रिएक्टर आता हे महत्वाचं आहे. अ स्टर टँक रिएक्टर इज द युजली सिलेंड्रिकल और विथ द कर्व्ड बेस फैसिलिटेट द मिक्सिंग ऑफ द रिएक्टंट contents. The stirring facilitates even the mixing of the oxygen availability throughout the bioreactor. Alternatively, air can be bubbled through the reactors. If you look at the figure closely, you will see that the bioreactor has a many agitator system. त्या बायोरिएक्टरकडे काय? agitator system, an oxygen delivery system, and foam control system, temperature control system, pH control system, sampling ports. एवढं त्याच्यामध्ये आहे. काय काय त्याच्यामध्ये महत्वाचं? त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं येते agitator system, oxygen delivery system, foam control system, temperature control system, pH control system, sampling ports.
so that the small volume of the culture can be withdrawn in a periodically. Last is downstream processing. After the completion of the biosynthetic stage, the product has to be subjected through the series of the processes before it is ready for the marketing and finished. त्याच्यामध्ये series of the processes biosynthetic या फेज नंतर काय होते, the product has to be subjected through the series of the processes for the marketing as finished as product. The processes include the separation and purification. म्हणजेच इथं दोन महत्वाच्या प्रोसेस आहेत. कशामध्ये? डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग मध्ये. which are collectively referred to as a downstream processing. मग डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग मध्ये दोन कोणत्या स्टेप आहेत? सेपरेशन अँड प्युरिफिकेशन. सेपरेशन आणि प्युरिफिकेशन होतं डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग मध्ये, लक्षात ठेवायचे. नंतर आहे द प्रोडक्ट हॅज टू बी formulated with a suitable preservative, such as the formulation has to be undergo throughout the clinical trials, as in case of the drugs. Strict quality controls. Testing for each product is also required. The downstream processing and quality control testing are vary product from product. क्वालिटी कंट्रोल आणि डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग हे वेगवेगळे. डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, प्युरिफिकेशन आणि सेपरेशन. प्युरिफिकेशन आणि सेपरेशन केलं जातं. नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजी डील्स विथ द लार्ज स्केल प्रोडक्शन and marketing of the products and processes using the live organism, cells or enzymes. Modern biotechnology using the genetically modified organism was made possible only when man learned to alter the chemistry of the DNA, construct the recombinant DNA. बरोबर आहे. This key process is called as the recombinant DNA technology. मग त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग कधी होणार आहे? ज्यावेळेस माणसाला हे यूज करता येईल त्यावेळेसच. or called as genetic engineering. This process involves the use of the restriction into nucleases, DNA ligases, appropriate plasmid or viral vector to isolate the vary the protein and DNA host organism expression, making the suitable formulation for the marketing. Large scale production involves the use of the bioreactor. बायोरिएक्टर कधी वापरतात? लार्ज स्केल मध्ये. ठीक आहे, धडा इथे संपतो.